महेश सर, गडावर येऊन कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. काय विचार, काय सोच? मी बघून मला असं खूप असं माझं मन तृप्त झालंय. अनेकांनी शिवराज अष्टक मधील अनेक मूवी पाहिल्या असतील. त्यामधलं सर्वात प्रसिद्ध असं गाणं ज्यामध्ये बहिर्जी नाईक एक गाणं म्हणतात. फायनली आता ही जागा बघा तुम्ही, सगळं गवत तुडवलंय, हे झाड पण तुडवून काढलंय सगळं, आणि फायनली चष्मा सापडलाय. टेक केअर ऑफ युअर थिंग्स. नमस्कार, जय शिवराय. निखिल मस्के व्लॉग्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत मल्हारगड म्हणजे सोनोरीचा किल्ला. पुण्यापासून दिवेघाट ओलांडल्यानंतर एक थोड्या अंतरावरती, जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आहे, ज्याला मल्हारगड म्हणून ओळखलं जातं. मराठ्यांच्या इतिहासामध्ये या किल्ल्याला खूप मोठं महत्त्व आहे. किल्ल्यावरती एक अशी जागा आहे जी कदाचित भरपूर लोकांना माहीत नाही, ती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज माझ्यासोबत या भटकंतीला आहेत नेहा, ॲज युजल असतेच प्रत्येक वेळी. त्याच्या पाठीमागे महेश पण कायम असतो, आणि भरपूर दिवसानंतर गिरीधर आपल्याला जॉईन झाला आहे. चला तर मग आज तुम्हाला मल्हारगडाची माहिती देतो, गडावर कुठल्या कुठल्या वास्तू आहेत ते पण सांगतो. त्याच आपल्या आवडतीचं जे शिवराय अष्टक आहे, शिवराज अष्टकामधील एका चित्रपटामध्ये या गडावरती एक सीन शूट झाला आहे. तो कुठला सीन आहे ते तुम्हाला कळेलच, ती जागा दाखवल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट समजेल. चला तर मग सुरू करूयात. आपण आता, मी तुम्हाला बोललो होतो की आपण पाठीमागच्या बाजूने येतोय, काळेवाडी मार्गे. या मार्गाने आपण सध्या पोहोचलो आहोत चोर दरवाजाला. हा चोर दरवाजा तुम्ही बघू शकता. वरच्या बाजूला बुरुज आहे आणि बुरुजाच्या आतून येणारा हा चोर दरवाजा. दरवाजातून आपण वर आल्यानंतर समोरच्या बाजूला जो रस्ता जातोय तो सोनोरी गावाकडून येणाऱ्या मार्गाकडे जातोय. समोर तो तुम्हाला जे मंदिराचे कळस दिसत आहे, शिखर दिसत आहे, ते बाले किल्ल्याची भिंत आणि शिखरस आहेत. आणि त्यानंतर डाव्या बाजूला जी विहीर आहे, ही विहीर सध्या कोरडी पडलेली आहे, सध्या बुजलेल्या अवस्थेत आहे. गडावरती 2 विहिरी आहेत, त्यापैकी ही एक विहीर आहे. आणि इथून पुढेच आता जर बघितलं तर मल्हारगड हा दुहेरी तटबंदीचा किल्ला आहे. मधल्या बाले किल्ल्याला एक वेगळी तटबंदी आहे आणि त्याच्या बाहेरची ही दुसरी तटबंदी. म्हणजे तुम्हाला हा जो बुरुज दिसतोय तो बाले किल्ल्याचा आहे, परंतु त्याच्या ज्या डाव्या बाजूला तुम्हाला जी तटबंदी दिसते ती बाहेरील दुहेरी तटबंदी आहे. आणि याच बाजूने जेव्हा आपण पुढे जाऊ, म्हणजे मी तुम्हाला जरासं पुढे जाऊन दाखवतो. इकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता, हा जो समोरच्या बाजूला मार्ग जातोय, ध्वज दिसतोय, त्या ध्वजापासून जो झेंडेवाडी गावामध्ये उतरण्याला गडाचा दुसरा दरवाजा आहे तो त्या बाजूला आहे, म्हणजे बाहेरच्या तटबंदीमधला. आपण आता बालेकिल्ल्याच्या बाजूने पुढे चाललोय. हा बालेकिल्ला समोर, आणि इकडे आपण चाललोय म्हणजे गडाच्या दुहेरी तटबंदीच्या जी बाहेरची तटबंदी त्याच्या आतून आपण जाणार आहोत पुढे. तर आपल्याला वाटेमध्ये लागतं एक तळं, पाण्याचं टाकं आहे, ज्याच्यामध्ये पायऱ्या देखील आहेत. पाणी सध्या पिण्यायोग्य तर नाही आहे, परंतु इथे कदाचित त्या काळामध्ये गडामध्ये जे पाणी वापरलं जायचं ती काही विहीर एक जी दाखवली ती, त्यानंतर हे पाण्याचं टाकं इथूनच वापरण्यात आलं असावं. आणि याच्याच बाजूला तुम्हाला एक रस्ता दिसतोय छोटासा, इथून देखील तुम्ही गडाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करू शकता. पण आपण बालेकिल्ल्यामध्ये जाण्यासाठी गडाचा मुख्य दरवाजा वापरणार आहोत आणि मग बालेकिल्ल्यात जाऊयात. सर मग एकदम मस्त सर. खूप दिवसानंतर ट्रेकला येऊन कसं वाटतंय? एकदम मस्त सर. तुमच्यावर आल्यानंतर तर एवढा आनंद होतो ना, सगळं ओकेच वाटतं. सध्या आपण मल्हारगड म्हणजे सोनोरी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आहोत. आता या प्रवेशद्वाराची रचना जर तुम्ही बघितली तर दोन्ही बाजूंना 2 बुरुज आहेत आणि मध्ये प्रवेशद्वार आहे. आता जर इतिहासामध्ये बघितलं, असं जर विचार केला की सगळ्यात पहिले कुठला किल्ला निर्मिती झाली होती, कुठला, त्याचे आपल्याकडे पुरावे नाही आहेत. परंतु मराठ्यांच्या इतिहासामध्ये जो शेवटचा किल्ला निर्माण केला गेला तो म्हणजे हा मल्हारगड. तर या मल्हारगडाची रचना पेशव्यांच्या काळामध्ये झाली होती. तर पेशव्यांच्या काळामध्ये आणि शिव काळातील जी दुर्ग बांधणीची शैली होती, यामध्ये जर तुम्हाला फरक जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही मल्हारगडाला नक्की भेट द्या. दरवाजाच्या जर पाठीमागे आला तुम्ही तर दरवाजाच्या पाठीमागे अडसर लावण्यासाठी जागा वगैरे आहे. परंतु तुम्ही जेव्हा पुढे याल, आणखी पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे काहीतरी तुमच्या आवडीची गोष्ट दिसेल. अनेकांनी
शिवराज अष्टक मधील अनेक मूव्ही पाहिल्या असतील. त्यामधलं सर्वात प्रसिद्ध असं गाणं ज्यामध्ये बहिर्जी नाईक एक गाणं म्हणतात युगत मांडली, ते युगत मांडली गाण्याची शूटिंग जे तुम्ही म्हणाल ती याच 2 देवड्यांमध्येच आहे. या पहारेकऱ्यांच्या देवड्या आहे. इतिहासामध्ये ज्यावेळेस जे दरवाजावरती द्वारावरती जे पहारेकरी असत त्यांना बसण्यासाठी जी जागा होती ती म्हणजे पहारेकऱ्यांच्या देवड्या. इथून आता आपण गडाची जवळपास मुख्य जो दरवाजा आहे त्याची माहिती घेतली. आता आपण पुढे माझ्या डाव्या बाजूला दरवाजातून आत प्रवेश करूयात. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बालेकिल्ला बघूयात. बालेकिल्ल्यामध्ये काही मंदिरं आहेत, त्यासोबतच अनेकांना माहीत नसलेले एक तळघर आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला, आपण आता गडाचं मुख्य द्वार पासून म्हणजे जो सोनोरी गावाकडचा रस्ता आहे तिथून पुढे आलोय. पुढे आल्यानंतर आपण बालेकिल्ल्याच्या भिंतीच्या बाजूने पुढे आलो की आपल्याला बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो, ज्याचं नाव आहे महादरवाजा. आता या महादरवाजामधून आपण बालेकिल्ल्यावर प्रवेश करणार आहोत. जर तुम्हाला बालेकिल्ला ही संकल्पना माहीत नसेल तर गडाचा जो सर्वात उंच भाग असतो त्याला तटबंदी बांधून बंदिस्त केलेलं असतं. का केलेलं असतं तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जर एखाद्या वेळी गड शत्रूच्या ताब्यात आला तर त्या बालेकिल्ल्यामध्ये जी काही गडावरची मुख्य मंडळी आहेत ती मुख्य मंडळी त्या बालेकिल्ल्यामध्ये सुरक्षित राहून गड अधिक काही काळ लढवत ठेवू शकत होते. त्यासाठी बालेकिल्ला. आणि या महाद्वारातून प्रवेश केला आपण आणि समोरच आपल्याला जे पहिलं मंदिर दिसतं सरळ आल्यानंतर ते म्हणजे महादेव मंदिर. महादेव मंदिरामध्ये आतमध्ये शिवपिंड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. त्या पिंडीच्या वरती पाणी पडण्यासाठी देखील तो कलश आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला गोमुख आहे जिथून ते पाणी बाहेर पडेल. आणि आता माझ्या पाठीमागे तुम्हाला जे मंदिर दिसतंय ते आहे खंडोबाचं मंदिर. आता या खंडोबाच्या मंदिराची कथा थोडीशी रंजक आहे. या गडाचं काम चालू असताना या गडाच्या पाया खांदायचं काम चालू असताना त्याच्यातून रक्तासारखं लाल पाणी वाहत असल्यामुळं सरदारांनी जेजुरीच्या म्हणजे कटापठाच्या राजाला साकडं घातलेलं होतं की आमच्या गडाचं काम पूर्ण होऊ द्या, गडाला तुमचं नाव देऊ. त्यावरूनच ह्या गडाला मल्हारगड नाव दिलेलं आहे सरदारांनी. आणि दुसरी अशी गोष्ट की ह्या गडाच्या निमित्तानं सरदारांनी खंडोबा देवाला तलवार भेट दिलेली, खंडा तलवार म्हणून ती प्रसिद्ध आहे. आणि ती तलवार दसऱ्याच्या दिवशी फक्त एकच दिवस शस्त्र पुरण्यासाठी बाहेर काढतात. त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी स्पर्धा आयोजित केल्या जातात. तुमचा कधी योग आला तर तुम्ही जाऊन बघू जे शकता. सध्या जेजुरीला आपल्याकडे रील्स व्हायरल होतात, जे खंडा घेऊन माणूस उभा असतो. मी जसं तुम्हाला बोलत होतो की ज्या मल्हारगड नावामागची जी कथा आहे ती आपल्याला या गावकऱ्यांकडूनच ऐकायला मिळाली, जेणेकरून खरी कथा काय होती ती तुम्हाला समजली असेल. त्यामुळेच गडाचं नाव आज मल्हारगड म्हणून ओळखलं जातंय. तुम्ही जर ट्रेक मॅप्स फॉलो करून येत असाल तर त्यामध्ये भरपूर वेळा तुम्हाला तळघर कुठे आहे याची माहिती दिली जाणार नाही. तुम्हाला हे जे मंदिर दिसतंय मंदिरापासून सगळ्यात शेवटी बालेकिल्ल्याचा हा जो भाग आहे ना, इथे तुम्ही याल म्हणजे शेवटचा भाग, या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जे राजवाड्याचे अवशेष आहेत तिथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला तळघर दिसेल. आता हे तळघर इथे पायऱ्या आहेत उतरायला आणि जवळपास त्या भिंतीपर्यंत सलग आहे. 2 खोल्या इथे आहेत. तर आपण खाली जाऊन ते तळघर बघूयात एकदा. ही पहिली खोली आणि याच्या पलीकडे आता तुम्हाला जे दिसतंय ती दुसरी खोली. अशा 2 खोल्या भरपूर वेळेनंतर ह्या सापडल्या गेल्या मल्हारगडावरती. आणि भरपूर जे लोक आता सध्या येत आहे मल्हारगडाला त्यांना ही गोष्ट माहितीच नाही की इथे देखील तळघर आहे. दुर्ग संवर्धन संस्था चांगल्या प्रकारे इथे काम करत आहे. त्यांचं खरं बसा मनापासून आपण स्वागत केलं पाहिजे, कारण ते लोक चांगले काम करतात. आपण पण त्यांना मदत करणं गरज आहे. आणि तरी गडावरती कचरा खूप कमी प्रमाणात आढळला, म्हणजे सापडलाच नाही. ऑलमोस्ट 1-2 दुकानं दिसले फक्त तेवढे, की जो मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा बाहेरचा तिथे एक होतं दुकान आणि त्यानंतर मंदिराजवळ खंडोबाच्या मंदिराजवळ ते 2 दुकानं आहेत. परंतु ते कदाचित त्यांचा कचरा घेऊन जात असावेत. चांगली गोष्ट असं सगळ्या गडावर केली की म्हणजे गडे घाण नाही होणार. कचरा कमी, जेवढं स्वच्छ तेवढं आपण चांगलं इथं वातावरण करू. आता बघा आपण पुढे आलोय. इथे तुम्हाला गडाचा जो दुसरा दरवाजा आहे बाहेरील तटबंदीचा तो दिसतोय. चला सर, काही प्रॉब्लेम नाही.
हा दरवाजा जरासा छोटा आहे, म्हणजे हा दुय्यम दरवाजा असणार, बरोबर. आता जो मेन होता तो आपण बघितला, चोर दरवाजा सुद्धा बघितला. म्हणजे गडाला एकूण 3 दरवाजे, 2 मुख्य आणि त्यातला एक चोर दरवाजा. इसवी सन 1757 ते इसवी सन 1760 या काळामध्ये मल्हारगडाची निर्मिती झाली. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख असलेले सरदार भिवराव पानसे व सरदार माधवराव पानसे यांनी या मल्हारगडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. पुढील काळामध्ये पेशव्यांनी स्वतःहून गडावर शिबंदीसाठी वार्षिक 3000 इतकी नेमणूक केल्याचा पत्र उल्लेख आपल्याला आढळतो. इसवी सन 1771-72 या काळामध्ये स्वतः श्रीमंत माधवराव पेशवे यांनी गडाची पाहणी केली होती. आपण ध्वजस्तंभापासून जर डाव्या बाजूने ही जी वाट दिसते ना, या वाटेने जर गेला ना, तुम्ही डायरेक्टली त्या तिथे जी गाडी दिसते तिथपर्यंत पोहोचू शकता. परंतु आता आमच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे की नेहाचा जो चष्मा आहे तो हरवला आहे. तर आता आपण तो शोधायला परत आपण ज्या वाटेने आलो तिकडे चाललो आहे, तो चष्मा शोधू आणि जी वाटेने आलो त्याच वाटेने आपण खाली उतरतो आहे. जर तुम्हाला त्याने नसेल उतरायचं तर तुमच्यासाठी ही वाट आहे, थोडीशी अवघड आहे पुढे जाऊन, परंतु तुम्ही त्याने उतरू शकता. फायनली आता ही जागा बघा तुम्ही, सगळं गवत तुडवलं आहे, हे झाड पण तुडवून काढलं आहे सगळं, आणि फायनली चष्मा सापडला आहे. त्याच्यामुळे फोटो काढत असताना चष्मा काढून ठेवत जाऊ लय वालसले. काय फक्त लेन्स फ्लेअर याला बोलून लय का चष्मा काढायचा आणि असं लय का अर्धा तास टाइमपास करत बसायचा. मत बनू यार. चला भाई नेक्स्ट ट्रेकला जाऊ. चलो अब टेक केअर ऑफ युअर थिंग्स. ते आपला मल्हारगडचा ट्रेक पूर्ण झालाय. ही छोटी पोरगी मागे लपते चष्मा गेल्यापासून. तर आपण आज गडावरच्या सगळ्या गोष्टी बघितल्या, तुम्हाला गडाचा इतिहास देखील मी सांगितलाय. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण आता याच्या पुढचा किल्ला करणार आहोत ढवळगड. ढवळगडचा व्लॉग देखील तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल आणि त्यानंतर आपण जाणार आहोत दौलत मंगल किल्ला.